तुझी माझी यारी भाग 19. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. मागील भागात आभा, किती वेळचा आवाज देतोय मी तुला, आणि तू एकटी? सावी कुठं गेली? रोहन म्हणाला. रोहन प्लीज मला काहीही विचारू नको, मला खूप भूक लागली आहे, आभा म्हणाली. रोहन हे ऐकून तर आधी हसतो आणि तिला आपल्या कारमध्ये बसवून एका रेस्टॉरंटमध्ये नेतो. तर आत्तापासून पुढे रोहन आभाला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला आणि त्याने वेटरला ऑर्डर दिला. आभाला खूप जोरात भूक लागली होती. वेटरने त्यांचं ऑर्डर आणलं तशी आभा जेवणावर तुटून पडली. ती काहीच बोलत नव्हती, फक्त खात होती. तिला असं खाताना पाहून रोहन स्माईल करतो. आभाचे खाऊन झाल्यावर ती रोहनला थँक्स म्हणते. रोहनसुद्धा तिला ग्रीट करतो. आभा, तुला असं कॉलेजमध्ये इतक्या वेळपर्यंत थांबायची काय गरज होती ग? आणि तीही एकटी? सावी पण नव्हती तुझ्याबरोबर? रोहन म्हणाला. आता काय सांगू रोहन तुला, माझ्याबरोबर काय काय झालं ते. आभा मनात विचार करते. नंतर ती बोलते. तिला एका प्रोजेक्टचे काम होते म्हणून वेळ झाली. तेवढ्यात ईशानीचा कॉल येतो. तो कॉल पिक करतो. हे काय इशू बेबी, मी तुला म्हटलं ना मी येईल वेळेवर. पार्टीच्या तयारीला अजून वेळ आहे, तू एवढी घाई कशाला करते? मी येतो ओके. असं म्हणून तो कॉल कट करतो आणि स्माईल करून तो आभाला म्हणतो. सर्वात जास्त तर ईशानी एक्सायटेड आहे, जसं की हिचाच बड्डे आहे. पार्टी कशाची रोहन? सावीच्या बड्डेची का? आभाला सावीच्या बड्डेबद्दल माहीत असते, पण पार्टीचं काहीच माहीत नसते. सावीलाही पार्टीबद्दल माहीत नसते. तिच्यासाठीच तर ती सरप्राईज पार्टी असते, म्हणून सावीनेही तिला सांगितले नसते. ऋषीने मला कोणालाच सांगायला सक्त मनाई केली आहे, पण काही हरकत नाही, मी तुला सांगू शकतो. तुला माहीत तर असेलच, उद्याला सावीचा बड्डे आहे. ऋषीने तिच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवली आहे, तर त्याच्याच तयारीला आम्ही लागलेलो आहोत, म्हणून त्यानेच सांगायला मनाई केली. तुला आणि सावीला अजिबात कळता कामा नये, कारण तू सावीची बेस्ट फ्रेंड आहेस आणि तुला जर कळलं तर सावीलाही कळू शकते. आणि मी तुला हा सिक्रेट सांगितला, तू सावीला काहीच सांगू नको ओके. रोहन म्हणाला. डोंट वरी, मी तिला काहीच सांगणार नाही, आभा म्हणाली. चल मी तुला सोडतो हॉस्टेलवर, रोहन म्हणाला. तू त्रास नको करू रोहन, मी जाईल, आभा म्हणाली. अगं इथं कसला आला त्रास, मी तुझ्याच हॉस्टेलकडेच जात आहे, तर मी तुला ड्रॉप करतो, रोहन म्हणाला. आभा त्याच्यासोबत जायला तयार होते. रोहन तिला हॉस्टेलबाहेर सोडून निघून जातो. आभा आपल्या रूममध्ये जाऊन बेडवर पडते आणि आपले डोळे बंद करते. ती जसं डोळे बंद करते तसं तिला ऋषीने किस केलेलं आठवते. ती गडबडीने उठून बसते. हे देवा, काय करू मी, माझ्याच सोबत असं का होते? तो असा का करतो? मला वाटलं तो चांगला व्यक्ती आहे, परंतु असं काहीच नाही. एखाद्या डेव्हिलप्रमाणेच तुटून पडला तो माझ्यावर. सीट यार, आता झोप पण येणार नाही. तेवढ्यात तिला सावीचा कॉल येतो. आता ही का कॉल करते? आधीच माझी मनस्थिती खराब आहे, असं म्हणून ती कॉल उचलते. मी आज ऋषीला, सावी तिला बोलतच असते की तेवढ्यात आभा पटकन बोलते. काय सावी? आभाला वाटत होते की सावीने तिला आणि ऋषीला किस करताना पाहिलं तर नाही. तू ऐकशील तर तुला विश्वास होणार नाही, सावी म्हणाली. असं काय झालं सावी? तू ऋषी म्हणत होती ना, ऋषी काय झालं त्याला? आभा घाबरत विचारते. तुला माहीत आहे, ऋषी जेव्हा कॉलेजमधून परत घरी आला तेव्हा तो खूप स्माईल करत होता आणि ब्लशसुद्धा करत होता. मला असं वाटतंय कॉलेजमध्ये पक्का काहीतरी झालं त्याच्यासोबत. तुला तर माहीतच असेल आभा, तूच तर होती त्याच्याबरोबर लास्ट टाईमला. काय झालं आबा, सांग ना यार प्लीज, सावी म्हणाली. नाही सावी, मला काहीच माहीत नाही आणि मला जाणूनही घ्यायचं नाही. तू मला परेशान करू नको, आभा चिडून म्हणाली. आधीच ती ऋषीच्या त्या हरकतींवर चिडली होती. तुला माहीत नसेल तर नको सांगू, पण अशी चिडतेस कशाला? मी फक्त तुला सांगत होती. आणि हो, उद्या माझा बड्डे आहे, अशीच चिडशील का उद्याला माझ्यावर? मी तुम्हा सर्वांना पार्टी देईल आणि हो, स्वीटीलाही सांगून दे.
की ती कॉलेजमध्ये आपल्याला भेटेल. कॉलेजमध्ये तर माहीतच नाही होत की ही आपल्यासोबत शिकत आहे. काय गरज होती तिला दुसरा विषय घ्यायची? सावी म्हणाली. हो, सांगेन मी तिला, आभा म्हणाली. ओके म्हणून सावी कॉल कट करते. कॉलवर बोलून झाल्यावर आभा परत ऋषीच्या विचारात असते. सावीने म्हटलं की ऋषी खूप खुश होता. तो काही मला किस केलं म्हणून प्लस करत असेल का? नाही नाही आभा, तू काहीही विचार करते. त्याने तर माझं जगणंच कठीण केलंय. डेव्हिल ऋषी, आय हेट यू. इकडे कदम निवासमध्ये ऋषी आपल्या रूमच्या खिडकीजवळ उभा होता. रात्र झाली होती आणि तो टिमटिम करणारे चांदणे पाहत होता आणि स्माईल करत होता. आभाच्याबद्दल तो विचार करत होता. तो स्वतःशीच बडबडत होता. कशी वागते यार ही. पण आभा, तुला एक सांगू, तू कशी असशील, तू मान अथवा नको मानू, पण तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे. तुला कोणीही टच करू शकत नाही माझ्याशिवाय. आणि तुला ते प्रत्येक वेळी आठवून द्यावे लागेल की तू कोण्या दुसऱ्याची होऊच शकत नाही. तू मला खूप म्हणजे खूप आवडतेस. मी तुला लवकरच आपला बनवेल. मी तुला प्रेम करतो आभा. ऋषी हे बोलतच असताना सावी त्याच्या मागे उभी होती. तिने हे सर्व ऐकले होते. सावी त्याला ड्रेसेससाठी थँक्स म्हणायला आली होती. परंतु ती बघते की ऋषी आपल्यातच काही बोलत आहे, तर तिने त्याला डिस्टर्ब न करता तिथेच उभं राहणं योग्य समजलं. ती तिथेच उभी राहून ऋषी काय बोलतो ते ऐकत होती. साख होऊन ती ऋषीला म्हणाली, काय, तू आभाला प्रेम करतोस? हेच म्हणत होता ना तू? ती मुलगी आणखी कोणी नसून आभाच आहे? तर हेच तुझ्या स्माईलचे राज होते. ऋषी मागे पलटतो आणि सावीला बघतो. सावी त्याच्या जवळ जाते. तू जे म्हटलास ते खरं आहे? सावी त्याला परत विचारते. कारण तिला विश्वासच बसत नव्हता की ऋषीला प्रेम होऊ शकतो, तेही आभावर. तो मुलगा जो की कोणत्याच मुलीला आपल्या जवळसुद्धा फिरकू देत नाही. त्याला प्रेम झाले, तेही त्या मुलीवर जिने त्याच्यावर हात उचलले होते, जिने त्याला सर्वांसमोर मारले होते, त्याची इन्सल्ट केली होती. अशा मुलीवर प्रेम करेल तो, याची काही गॅरंटी नव्हती सावीला. हो, जे मी बोललो ते खरं आहे सावी. ऋषी तिच्याकडे पाहत बोलतो. ऋषीने हे कन्फर्म केलंय. तिला हे ऐकून चक्कर यायला लागते. ती पडतच होती की ऋषी तिला पकडतो आणि सरळ उभा करतो. बट ब्रो, आभा तर रोहन यू नो. सावीला काय बोलावं ते कळतच नव्हते. मला माहीत आहे सर्व. आभा रोहनला पसंत करते, पण रोहनची तर ऑलरेडी गर्लफ्रेंड आहे आणि रोहन आभाला फक्त फ्रेंड मानतो, बाकी काही नाही. त्याच्या मनात आभाबद्दल काही फिलिंग्स नाहीत. मला वाटते की आभासुद्धा मला पसंत करायला लागेल. तिला मला पसंत करावीच लागेल. मी तिला खरं प्रेम करतो, ऋषी म्हणाला. आभा, तू तर गेलीस यार, सावी मनात विचार करते. आता तू काय विचार करते? ऋषी म्हणाला. काही नाही ब्रो, मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. तुला इश्कवाला लव जो झालाय, खूप मोठा सरप्राईज दिलास तू मला. पण ब्रो, माझा एक प्रश्न आहे. तुला आभावर प्रेम झालंय कधी? सावी म्हणाली. तुला खूप इंटरेस्ट येतोय ग अशा गोष्टींत? ऋषी तिच्यावर रागावतो. मला जाणून घ्यायचं आहे तुझ्या लव्ह स्टोरीबद्दल. प्लीज ब्रो, सांगून दे. मला तर आता सर्वच माहीत झालंय तुझ्या आणि आभाबद्दल. ब्रो प्लीज सांग ना. मी तुझी छोटी क्यूटची बहीण आहे ना. मला हक्क आहे तुझ्याबद्दल जाणून घ्यायचा. सावी क्यूट चेहरा करून बोलते. ओके ओके, सांगतो. तू एवढीच जीत जो पकडली आहेस तर ऐक. मी तिला 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं. पहिल्याच नजरेत ती मला आवडली. पर्पल कलरची साडी घातली होती तिने. खणखण वाजणाऱ्या त्या बांगड्या, डोळ्यात काजळ, तिच्या चेहऱ्यावर थिरकणारं ते केस, चेहऱ्यावर ते तेज. तेव्हाच मी विचार केला होता की बायको बनवीन तर हिलाच. तेव्हा पहिल्यांदाच मी तिला पाहिलं होतं. मग ती कधी दिसलीच नाही. आजपर्यंत ती मला दिसेल याचीच वाट मी पाहत होतो. 2 वर्ष झाली ह्या गोष्टीला. तिचा चेहरा मी विसरलो नाही. मग ती ह्या कॉलेजात आली. तुला आठवते, आपल्या कॉलेजात फ्रेशर पार्टी होती न्यू स्टुडंटसाठी. त्या पार्टीवाल्या रात्री मी तिला बघितलं. तिने माझ्या हाताला चावले होते, पण रूममध्ये अंधार असल्यामुळे तिचा चेहरा मला दिसला नाही. मग मी पार्टीत आलो आणि तुझ्यासोबत मला ती दिसली.
तेव्हा मी जागीच स्तब्ध झालो. मी कोणत्याही बहाण्याने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिला माझी चीड येत होती. कदाचित ती मला लाईक करत नसेल असे मला वाटायचे, कारण ती तर रोहनला लाईक करत होती. ती माझा रागराग करायची, पण तिचा रागही मला आवडत असे. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तिने मला एका मुलीची इन्सल्ट करताना पाहिले असेल, म्हणून ती माझा राग करते. तिनेच म्हटले होते ज्या दिवशी तिने मला मारले होते, पण मला त्या मुलीसोबत तसे करायचे नव्हते. ती मुलगी जबरदस्ती माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होती आणि मी आधीच दुसरीचा झालो होतो, म्हणजे आभाचा, जिचं नावही मला माहीत नव्हता. म्हणूनच मला तसे वागावे लागले आणि हीच गोष्ट आभाला आवडली नसावी, म्हणून ती माझा राग करते, ऋषी म्हणाला. सावी हे ऐकून हैराण झाली. काय, तू 2 वर्षापासून आभाला प्रेम करतोस? सावी इमोशनल होते. मला आठवते, आमच्या आधीच्या कॉलेजात एक फेअरवेल पार्टी होती. त्या दिवशी पहिल्यांदाच आभाने पर्पल कलरची साडी घातली होती. ती माझी वाट पाहत होती. तेव्हाच तू तिला बघितला असावा, सावी म्हणाले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर करा.